महाराष्ट्रात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील रिकाम्या राहिलेल्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकांसाठी 18 जूनला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. महत्त्वाचं म्हणजे या 16 जागांपैकी अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागा लढवण्यास इच्छुक आहे, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी. मात्र या दोन्ही जागांवर पक्षातूनच एकापेक्षा जास्त इच्छुक असल्यामुळे उमेदवार निवडीचा निर्णय आता पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळे कोण कोण इच्छुक आहेत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर विधान परिषद म्हणजे काय आणि या जागा का रिकाम्या होत्या याबद्दल A to Z माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलाय, तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल, तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला सांगते, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी उमेदवार उभे राहतील. तसं बघायला गेलं तर महायुतीत अजित पवारांचा पक्ष हा सर्वात लहान घटक पक्ष असला तरी त्यांना किमान 2 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे, म्हणजेच पुणे आणि रायगड, रत्नागिरीच्या जागा. दरम्यान NCP साठी आधीची विधान परिषद निवडणूक कशी गेली हे जाणून घ्यायचं झालं तर याच वर्षी मे महिन्यात विधानसभेतील आमदारांनी 9 जागांची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निशांत सिद्दीकी यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेतेही अर्ज दाखल सोहळ्यात उपस्थित होते. आता ती निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. त्या निवडणुकीतही 7 नावांची चर्चा होती, म्हणजेच राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, निशांत सिद्दीकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ कांबळे आणि उमेश पाटील. म्हणजे NCP मध्ये इच्छुकांची गर्दी ही काही नवीन गोष्ट नाहीये आणि तेच आता पुन्हा दिसतंय. त्यामुळे ABP माझाच्या वृत्तानुसार यंदा पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून NCP कडून तिकीट मागणारे इच्छुक बरेच आहेत. म्हणजे त्यात माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, विक्रम काकडे, नाना काटे हे नेते इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. आणि या जागेवर मतदार म्हणजे पुण्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद यांचे नगरसेवक आणि सदस्य. त्यामुळे ज्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिक वर्चस्व त्याची उमेदवारी यशस्वी होण्याची शक्यता जास्त. पुण्यात NCPचं संख्याबळ तुलनेने मर्यादित असल्याने ही जागा जिंकण्यासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचाही पाठिंबा आवश्यक ठरेल. त्यात रायगड, रत्नागिरी हा तर तटकरे घराण्याचा हक्काचा मतदारसंघ. त्यामुळे या ठिकाणी माजी आमदार अनिकेत तटकरे, जे सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत, ते त्याचबरोबर राजीव साबळे आणि अजित यशवंतराव हे इच्छुक आहेत. आणि या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी याआधी या ठिकाणाहून शिवसेनेच्या राजीव साबळे यांना 314 मतांनी पराभूत करत विजय मिळवला होता. आणि काकांनंतर पुतण्या प्रथम अनिल तटकरे आणि नंतर अनिकेत तटकरे असे या मतदारसंघावर तटकरे कुटुंबाचं वर्चस्व टिकून राहिलंय. आता मात्र राजीव साबळे हे अनिकेत तटकरे यांच्या विरुद्ध नाही तर त्यांच्या सोबत उमेदवारीसाठी स्पर्धा करतायत, म्हणजेच NCP मध्येच प्रवेश करून ते तिकीट मागतायत. आता याच पार्श्वभूमीवर ABP माझाच्या वृत्तानुसार रायगड, रत्नागिरीसाठी इच्छुक असलेले राजीव साबळे आणि अजित यशवंतराव हे 2 नेते नुकतेच सुनेत्रा पवार यांना भेटायला गेले. या भेटीत विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि एवढंच नाही तर सुनेत्रा पवार यांच्या रायगड दौऱ्यात अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचं स्टेअरिंग हाती घेऊन त्यांना हेलिपॅड पर्यंत पोहोचवलं होतं. आणि हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय जाणकारांनी याकडे तटकरे कुटुंब आणि पवार कुटुंबातील जवळीक दाखवणारा राजकीय संदेश म्हणून पाहिला. त्यामुळे रायगडच्या जागेवर अनिकेत तटकरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. एक लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोर उमेदवारी निवडीची कसोटी आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत सांगितलंय की आम्ही सारासार विचार करून, गुणवत्ता तसेच प्रादेशिक तत्वांचा विचार करून नाव जाहीर करू. नाराजीबद्दल विचारताच ते म्हणाले की ते साहजिकच आहे, म्हणजेच पक्षाला हे माहिती आहे की एकाला संधी मिळाली की बाकी नाराज होणारच.
पण निर्णय तर घ्यावाच लागेल, कारण अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी कोणाला संधी देणार? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.